अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर द्वारकेपासून काही अंतरावर एक असं ठिकाण आहे जिथे पोहोचल्यावर वातावरणच बदलून जातं. समोर उभी असते भगवान शिवाची भव्य मूर्ती, हवेत घुमत असतो मंदिराच्या घंटांचा नाद आणि प्रत्येक भक्ताच्या तोंडातून आपोआपच बाहेर पडतं हर हर महादेव. कारण इथे आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग. पण मित्रांनो, हे मंदिर फक्त धार्मिक ठिकाण नाही. इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास, समुद्र किनाऱ्याचे रस्ते, मंदिरात मिळणारी वाईब आणि इथलं शांत वातावरण सगळंच वेगळ्या लेवलचं आहे. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या मंदिरामागची कथा. असं म्हणतात की भगवान शिव इथे स्वतः प्रकट झाले होते एका भक्ताला वाचवण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा संपूर्ण अनुभव, इथे कसं यायचं, मंदिरामागची कथा, इतिहास आणि आसपासची खास ठिकाणं. चला तर मग सुरू करूया. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आता मी आहे भगवान शिवाच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे. जर तुम्ही द्वारकाला फिरायला येत असाल तर नागेश्वर ज्योतिर्लिंग अजिबात मिस करू नका. द्वारकापासून फक्त 15 ते 18 किलोमीटर अंतरावर बेट द्वारका रोडवर हे सुंदर आणि अत्यंत पवित्र मंदिर आहे. आजूबाजूला शांत वातावरण, समोर भव्य मंदिर आणि इथे आल्यावर जी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते ना, ती शब्दात सांगता येणार नाही. इथे पोहोचणंही खूप सोपं आहे. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर जवळच द्वारका रेल्वे स्टेशन आहे. फ्लाईटने येत असाल तर जामनगर एअरपोर्ट हे सर्वात जवळचे एअरपोर्ट आहे, जे इथून साधारण 130 किलोमीटरवर आहे. द्वारकाहून ऑटो, टॅक्सी, बसेस हे सगळं इझिली अवेलेबल आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच सर्वात आधी नजरेत काय भरतं माहित आहे? ही भगवान शिवाची 25 मीटर उंच भव्य मूर्ती. खरंच सांगतो, पहिल्यांदा ही मूर्ती पाहिली की आपोआप तोंडातून निघतं हर हर महादेव. मंदिराचं आर्किटेक्चर पण खूप सुंदर आहे. गर्भगृहात असलेलं शिवलिंग हे दक्षिणाभिमुख आहे, जे खूप क्वचितच पाहण्यात येतं. मंदिरात सकाळी लवकर गेलात तर शांतपणे दर्शन घेता येतं. विशेषतः सकाळी 6 ते 8 हा बेस्ट टाइम आहे. महाशिवरात्री किंवा श्रावण महिन्यात इथे प्रचंड गर्दी असते. पूर्ण वातावरण शिवमय झालेलं असतं. जर तुम्हाला अगदी शांततापूर्ण दर्शन हवं असेल तर ऑक्टोबर ते मार्च हा बेस्ट सीझन आहे. या मे सदंगे नगरे तिरम्ये विभूषितांगं विविधैश्च भोगे सद्भक्तिमुक्ति प्रदनीशमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये. मित्रांनो, या मंदिरामागची कथा अजूनच इंटरेस्टिंग आहे. पूर्वी या भागात दारुक नावाचा एक राक्षस आणि त्याची पत्नी दारुका राहत होते. दोघांनी मिळून इथे खूप अत्याचार सुरू केले होते, विशेषतः शिवभक्तांवर. त्याच वेळी सुप्रिय नावाचा एक महान शिवभक्त होता. राक्षसांनी त्यालाही पकडलं आणि तुरुंगात टाकलं. पण कल्पना करा, कैदेत असूनही त्याने हार मानली नाही. तो सतत एकच मंत्र जपत राहिला, ओम नमः शिवाय. हळूहळू बाकी कैद्यांनीही त्याच्यासोबत जप सुरू केला आणि भगवान शिव स्वतः प्रकट झाले.
त्यांनी राक्षसांचा नाश केला आणि भक्तांच्या रक्षणासाठी इथेच ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थिर झाले. तेव्हापासून हे स्थान नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की इथे दर्शन घेतल्याने भय, संकट आणि निगेटिव्ह एनर्जी दूर होते. मित्रांनो, नागेश्वर ज्योतिर्लिंग फक्त धार्मिक दृष्ट्याच नाही तर इतिहासाच्या दृष्टीनेही खूप खास मानलं जातं. असं मानलं जातं की या मंदिराचं मूळ बांधकाम यादव काळात झालं होतं आणि ते प्रसिद्ध हेमाडपंथी शैलीमध्ये बांधण्यात आलं. मंदिराची हेमाडपंथी स्थापत्य शैली पाहताना सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते भव्य दगडी बांधकाम आणि सुंदर कोरीव काम. आजही या मंदिराच्या प्रत्येक भागाकडे पाहताना त्या काळातील कारागिरांचं कौशल्य पाहून आश्चर्य वाटतं. मंदिराच्या काही भागांवर आजही जुन्या कोरीव कामाचे सुंदर अवशेष पाहायला मिळतात. पण इतिहासात झालेल्या अनेक आक्रमणांमुळे या मंदिराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. मराठा साम्राज्याच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. काशी विश्वनाथ आणि अनेक ज्योतिर्लिंग मंदिरांप्रमाणेच या मंदिराच्या पुनर्बांधणीतही त्यांचं मोठं योगदान मानलं जातं. म्हणूनच नागेश्वर ज्योतिर्लिंग हे फक्त श्रद्धेचं नाही तर इतिहास, स्थापत्यकला आणि अध्यात्म यांचं एक अद्भुत मिश्रण आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनानंतर जवळची काही ठिकाणंही नक्की एक्सप्लोर करा. जसं द्वारकाधीश मंदिर, बेट द्वारका, रुक्मिणी देवी मंदिर आणि सुदामा सेतू. 2 ते 3 दिवसांची ट्रिप असेल तर सगळं आरामात कव्हर होईल. खरंच या मंदिरात काहीतरी अशी गोष्ट आहे जी शब्दात सांगता येत नाही, फक्त अनुभवता येते. जर तुम्ही द्वारकाला येणार असाल तर नागेश्वर ज्योतिर्लिंग मस्ट विजिट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच ट्रॅव्हल आणि डिवोशनल व्लॉग्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणी. तोपर्यंत हर हर महादेव.